मध्ये हल्ला झालेला आहे. अनेकांचा कोणत्या गोष्टीचा आपण पाहता आणि काय उद्देश? निश्चितच हे दुर्दैवी घटना म्हटलं तरी चालेल आणि हा खऱ्या अर्थानं तर देशाच्या अस्मितेवर घाला आहे. कारण बाहेरचे लोक येऊन, बाहेरच्या देशाचे लोक येऊन जर आपल्या देशात आपल्या निष्पाप लोकांवर असा अमानुष हल्ला करत असतील तर तो देशावरच घाला आहे. यासाठी म्हणजे मी हे सांगेल की आतंकवाद्यांना जात धर्म पंथ नसतो. त्यांच्या डोक्यात क्रूरताच असते आणि त्याचबरोबर ही अधोरेखित झालं की आपण जो आतंकवाद पूर्ण मिटून टाकू, ह्या ज्या काही गेल्या 10 वर्षापासूनच्या ज्या घोषणा आहेत त्या सपशेल ठरलेल्या आहेत. आजही मोठ्या प्रमाणावर आतंकवादी हल्ले होत आहेत. नेहमीच आहे, सातत्यानं आहे, दररोजच आहे. याचं समर्थन नाही, परंतु हे होणं अपेक्षित नाही. आपण आपलं संरक्षण मंत्रालय यामध्ये निश्चितच कमी पडलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळात तरी आतंकवाद पूर्णतः समूळ नष्ट झाला पाहिजे या विचाराचे मी आहोत. आम्ही विरोधी पक्षातील असलो तरी त्यांच्यासोबत आहोत. म्हणून हा आतंकवाद लवकरात लवकर मिटला पाहिजे ही अपेक्षा आहे. या घटनेवरून देश सुरक्षित आहे का? देश सुरक्षितेचा जर प्रश्न जर आपण विचारला तर आपल्या शेजारी राष्ट्र असतील, मग चीन असेल किंवा पाकिस्तान असेल किंवा अन्य काही देश आहेत. चीनचं जवळपास कितीतरी किलोमीटर आत भारताच्या हद्दीत ते घुसलेच नव्हे तर त्यांनी वस्त्या सुद्धा बांधल्या. आणि पाकिस्तानचं तर नेहमीच कुरघोडी आपल्यावर असते. परंतु या क्रमात जे काही आपले पंतप्रधान म्हणत होते की लाल आग निकालेंगे, एक करेंगे, ते होताना दिसत नाही. म्हणून आज जे काही चाललंय, मग पाकिस्तानचा आपल्यावर हल्ला असेल, दहशतवादी हल्ला असेल किंवा चीनचा आपल्यामध्ये घुसखोरी असेल, ही अतिशय गंभीर बाब आहे. याला देशाला आपल्या धोका निश्चित आहे. म्हणून याकडे सुद्धा लक्ष दिल्या गेलं पाहिजे. राजकारण म्हणून यात प्री न आणता किंवा ज्या पद्धतीनं खोटं बोलून रेटून बोलतो आपण नेहमीच, मग तो विकासाच्या जे काही मुद्दे असतील ते मागे पडले, बेरोजगारी वाढली, अनेक प्रश्न निर्माण झाले, त्याकडे दुर्लक्ष तर आहेच. त्याचबरोबरीने देशाच्या सुरक्षिततेकडे सुद्धा दुर्लक्ष आहे. अग्निवीर हा त्यातलाच प्रकार आहे. जर अग्निवीर ते मुलं 4 वर्षातच हे होतील त्यांचे, तर त्यांनी शिकावं कधी आणि प्रशिक्षण घ्यावं कधी आणि लढाईसाठी सज्ज कधी व्हावं, हा सुद्धा त्या निमित्तानं मोठा प्रश्न आहे.